सायन पनवेल महामार्गावर सुरू असलेली वाहतूक कोंडी अखेर संपलेली आहे। रात्री उशिरा ही वाहतूक कोंडी सोडवण्यात पोलिसांना यश आल्याचं आपल्याला दिसतंय। सध्या आपण पाहतोय सायन पनवेल हायवेवरती मानखुर जवळ आता ही वाहतूक पूर्ववत झालेली आहे आणि दोन्ही बाजूची जी वाहतूक जवळपास मागच्या 12-14 तासांपासून खोळंबली होती ती पूर्णपणे आता सुरळीत झाल्याचं देखील आपल्याला दिसतं आहे। रात्रभर पोलीस देखील या ठिकाणी होते आणि ज्या ठिकाणी अपघात घडला त्या ठिकाणाहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी प्रयत्न सुरू केले असल्याचं आपल्याला दिसलं होतं। 15 मिनिटांच्या अंतरासाठी साधारणपणे 5 ते 6 तास या कोंडीमध्ये नागरिकांना अडकावं लागलं होतं। मानखुर जवळची ही क्रेन दुर्घटना आहे। मंगळवारी रात्री उशिरा या ठिकाणी समोर आपण पाहत असलेल्या क्रेनचा एक जो भाग आहे तो कोसळला आणि त्यानंतर वाहतूक कोंडीला सुरुवात झाली, ज्याच्यामध्ये या क्रेनचा भाग कोसळल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील याच्यामध्ये मृत्यू झाला। पोलिसांचं अख्ख्या या वाहतूक कोंडीच्या निमित्तानं कुठल्याही प्रकारे नियोजन नव्हतं आणि त्यामुळं त्रास सहन करावा लागला, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया नागरिकांच्या देखील आहेत। रात्रभर या ठिकाणी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। 15 मिनिटासाठी 5 ते 6 तास जर वेळ लागत असेल तर वाहतूक कोंडी ही पूर्णपणे कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण झाल्याचं आपण देखील या ठिकाणी पाहिलं होतं। कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी मानखुर परिसरात 2 उड्डाणपुलांची कामं सुरू आहेत आणि रस्त्याच्या बाजूला हे मोठ्या प्रमाणात आपल्याला पत्रे लावल्याचं दिसतंय। रस्त्याच्या बाजूला या पत्रे लावल्यामुळं आणि त्याच्यावरच क्रेनचा भाग कोसळल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती झाली होती। अनेक ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वसामान्य लोक जे आहेत ते घरी जाताना सायंकाळच्या वेळी या अडचणीमुळं मोठ्या प्रमाणामध्ये त्रासाला त्यांना सामोरं जावं लागल्याचं आपल्याला दिसलं होतं। रस्त्याच्या मधोमध ही क्रेन आपल्याला या ठिकाणी एका बाजूला आता दिसते, मात्र ज्यावेळेस क्रेनचा जो भाग आहे तो पडलेला काढण्याचा प्रयत्न सुरू केला त्यावेळेस क्रेन मधोमध रस्त्याच्या आणण्यात आली आणि त्यानंतर वाहतूक कोंडीला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। एकंदरीतच कालच्या परिस्थितीमुळे प्यायला पाणी नाही, टॉयलेट बाथरूम नाही, अशा पद्धतीच्या ज्या तक्रारी आहेत त्या नागरिकांच्या वतीने करण्यात आल्या होत्या। पोलिसांचं ढिसाळ नियोजन झालं अशा देखील अनेक तक्रारी आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। सध्या जे आपल्यासमोर या ठिकाणी बॅरिगेड्स लावलेले दिसत आहेत हे नव्यानं बॅरिगेड्स लावलेले आहेत। जे यापूर्वी या ठिकाणी बॅरिगेड्स होतं ज्याच्यावर क्रेनचा भाग कोसळला होता तो देखील भाग आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीनं कालची ही दुर्घटना होती आणि त्यानंतर जो मोठा पोर्शन जो आहे जो जमीन आता आपल्याला साईडला काढलेला दिसतोय त्यानंतर कशा पद्धतीने अडचणी नागरिकांचे निर्माण झाले होते हे देखील आपण पाहणार आहोत। ही भली मोठी क्रेन आहे आणि क्रेनचा जो भाग आहे समोर आपल्याला जो पडलेला भाग दिसतोय तो रस्त्याच्या या बाजूला उजव्या बाजूला पडला होता आणि त्यानंतर समोर या जे बॅरिगेड्स आहेत या बॅरिगेड्सवर तो पडला। पूर्णपणे हे बॅरिगेड्स आपल्याला तुटलेले दिसत आहेत। तर या ठिकाणाहून जाणारा एक प्रवासी आहे, पोलीस कर्मचारी ते होते, त्यांचा देखील याच्यामध्ये मृत्यू झाला होता। पोलिसांना या ठिकाणी मागच्या 15-16 तास सलग या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले आणि अखेर वाहतूक कोंडी जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणाहून सुटल्याचं आपल्याला दिसतंय आणि आता वाहतूक जी आहे ती पूर्णपणे सुरळीत झालेली आहेत। मानखुर्दहून येणाऱ्या गाड्या आणि सायन पनवेलहून ब्रिजवरून येणाऱ्या गाड्या अशा पद्धतीच्या 2 गाड्या या ठिकाणी गाड्यांचा प्रवाह जो आहे तो या ठिकाणी येत असतो आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत होती असं देखील समोर आलं होतं। आता मात्र पूर्णपणे रस्ता जो आहे तो सुरळीत झालेला आहे आणि वाहतूक जी आहे ती व्यवस्थितरित्या सुरू असल्याचं आपल्याला दिसत आहे। कॅमेरामन विजय देसाईसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।